नरेंद्र मोदी से मांगनी करूंगा कि आप जल्द से जल्द धर्मेंद्र प्रधान का राजीनामा लीजिए। तब तक नहीं तो ये आंदोलन वैसे चलेगा। मैं दिल्ली के जो आंदोलन हुआ था वहाँ पे जब पुलिस ने लाठीचार्ज किया उसके खिलाफ हम लोग आंदोलन करे। ऐसे छात्रों पे ऐसे विद्यार्थियों पे अत्याचार करने का काम ये गवर्नमेंट ने किए, ये दिल्ली पुलिस ने किए। हम यहाँ पे डिस्टर्ब करते हैं और आने वाले तारीख में धर्मेंद्र प्रधान जब तक राजीनामा देंगे नहीं, जब तक इस्तीफा देंगे नहीं, तब तक ये आंदोलन पूरे देश में ऐसा ही चलता रहेगा। आज औरंगाबाद छत्रपति संभाजीनगर शहर में भी आंदोलन हो रहा है। हम सभी विद्यार्थियों से मांगनी करेंगे आप सभी आंदोलन में सहभागी हुए, आप सब शामिल हुए और ये आंदोलन को बड़ा से बड़ा तादाद में सक्सेस कीजिए। मैं आने वाले सब विद्यार्थियों को बोलना चाहूंगा जब तक धर्मेंद्र राजीनामा नहीं देते तब तक आंदोलन ऐसे ही चलता रहेगा। आम्हाला जास्त बाबासाहेब असते तर आज अन्यायाला इतकं बळ नसतं आलं बाबासाहेब असते तर, पण तरी आम्ही त्यांच्या विचारावर चालतोय कारण आम्हाला त्यांचा संघर्ष आठवतोय म्हणून आम्ही आमच्या संघर्षासाठी लढणार आहे। लोकशाहीचा खून होऊ देणार नाही। आम्हाला लोकशाही पाहिजे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला लोकशाहीचा अधिकार दिलेला आहे आणि आम्ही तो बजावणार म्हणजे बजावणार आणि आम्हाला शिक्षणापासून कोणी वंचित राहू शकत नाही। आमचा हक्क आहे, आमचा अधिकार आहे। आम्ही आमच्या अधिकारासाठी लढणार म्हणजे लढणार, आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार म्हणजे लढणार। काय आमच्या हक्कासाठी लढतोय तरी बी आम्हाला मारहाण होती। असं कसं सरकार आहे, पोलिसांना कसं काय ते सांगू शकतात भाड्याचे हुंडे पाठवता येते मारण्यासाठी, म्हणजे आम्ही आमच्या हक्कासाठी लढू शकत नाही का? तुम्ही आमच्या शिक्षणाला डायरेक्ट फाशी देताय असं तुम्ही सांगताय जनतेला की हे तुम्ही तुमच्या शिक्षणाला आम्ही फाशी देणार आहे, फाशी देणार आहे। पूजा घरात हो, जाऊन जे जंतर मंतरला घडलं, जे लहान लेकरांसोबत घडलं हे व्हायला नव्हतं पाहिजे। पोलिसांसोबत दुर्व्यवहार झाला। हे सरकार खूप निष्क्रिय आहे आणि धर्मेंद्र प्रधानने राजीनामा द्यायलाच पाहिजे। काल अगदी बरोबर, आमचा आवाज तुम्ही कुठपर्यंत दाबणार युवकांचा, विद्यार्थ्यांचा? दाबून उद्या तुमच्या घरावर आल्यावर तुम्हाला कळणार आहे की कसं होतं। जे तुम्ही करताय हे तुम्हाला योग्य वाटतं का? तुमचे लेकर इथं शिकत नाही, पण गोरगरिबांचे लेकर इथं शिकतात, या राज्यात शिकतात, देशाच्या प्रत्येक कॉलेजमध्ये शिकतात आणि तुम्ही पेपर फोडता, तुमच्या नाकाखाली होतं। काल आपल्या राज्यात सीएटीचा पेपर फुटला, पण आपले मुख्यमंत्री म्हणतात की हे खपून गेलं जाणार नाही। तुम्ही खपून घेत नाही, अहो तुम्ही गृहमंत्री आहात, या राज्याचे गृहमंत्री आहात, तुम्हाला कळत नाही तुमच्या नाकाखाली एवढं सगळं काही होतंय। आणि जे दिल्लीमध्ये घडलंय हे चुकीचं होतंय, चुकीचं राहणार, चुकीचंच राहणार आणि याचा त्यांना प्रत्युत्तर द्यावंच लागणार। शैलेंद्र खन्ना।